नमस्कार, माझे नाव जान्हवी सुनील गोडेकर। मी इयत्ता 9वी शिकते। मी इंग्लिश स्कूल कुठे येथे शिकते। माझे गाव परडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा। लहान मुले मजा मस्ती करत असतात, खेळत असतात। कधी घरात तर कधी घराच्या बाहेर। जास्त करून मुले लपाछुपी खेळताना दारामागे लपतात। त्यामुळे एखादं मूल जर दारामागे लपलं असेल तर दुसरं जे शोधत असतं, जर त्यांना पकडताना जर दाराच्या पटीत हात टाकला तर त्याचं दार हात चिमटू शकतं, म्हणजे सापडू शकतं, त्याला दुखापत होऊ शकते। एखादा व्यक्ती बाहेरून येत असताना त्याला पण लागू शकतं। तर त्याच्यामुळे एक आयडिया आहे की ज्यामुळे म्हणजे लहान मुलांना पण दुखापत होणार नाही आणि मोठ्या व्यक्तींना पण असं बाहेरून येणाऱ्यांना पण लागू शकत नाही। समजा ही आता मुलगी आहे, समजा आतनं एका मुलीने हात पकडला तर तिचं बोट चिमटू शकतं, तिला लागू शकतं आणि तिचं जास्त करून हात चिमटल्यामुळे कुणाचा रक्तस्राव होऊ शकतो, रक्त घुटू शकतं। त्यामुळे खूप दुखापती होते। जास्त करून लहान मुलांसाठी हे सोयीस्कर आहे। त्यासाठी आपण एक रबरी पट्टी, समजा ही एक रबरी पट्टी आहे, ती अशी दाराच्या पट्टीत टाकायची, ज्यामुळे आपल्याला असं दार लावलं तर हात जाऊ शकत नाही, हाताचं बोट जाऊ शकत नाही। त्यामुळे आपले हात चिमटण्याची भीती नाही, ज्यामुळे लहान मुलांसाठी हे जास्त करून सोयीस्कर आहे। यासाठी फक्त एका रबरी पट्टीची गरज आहे। ती जास्त करून खाली लावली तरी चालेल, कारण जास्त करून वरती हात कुणाचा जाणार नाही। जास्त करून त्याच्यामुळे छोटीशी पट्टी असली तरी चालेल। ती रबरी पट्टी घेण्यासाठी जास्त करून 50-100 रुपयेच लागू शकतात। जास्त करून मोठी नाही घेतली तरी 50 रुपयात येऊ शकते पट्टी। त्यामुळे लोकांचे पैसे पण वाचतील आणि खर्चही कमी येईल। घरोघरी मोठ्या फ्लॅटमध्येही बसू शकतात, कुठेही बसू शकतो आपण, जर आपल्याला कुठे लागत असेल तर। आणि यामुळे खर्चही कमी होतो। दवाखान्याचा खर्च म्हणजे लागलं तर आपण दवाखान्याला नेतो, पण ते नेऊ शकत नाही आपण, गरज नाही पडणार त्याची न्यायला। त्याच्यामुळे दवाखान्याचा खर्च ह्याचं काही 50 रुपयात पुन्हा लागल्यानंतर आपल्याला 100, 200, 300 रुपये आपण भरणार, त्यापेक्षा आपलं 50 रुपयात एवढं मोठं होऊ शकतं। जर नवीन दरवाजा असेल तर त्यामुळे आपल्याला जास्त दुखापत होऊ शकते, कारण तो नवीन असतो, त्याचे कोपरे लागू शकतात। अशी रबरी पट्टी घातल्यामुळे जास्त करून लागणार पण नाही, रक्तस्राव पण होणार नाही। मला विकसित भारत यांनी संधी दिल्याबद्दल धन्यवाद। तसेच श्री हल्लई सर आणि आमच्या पाटील मॅडम आणि आमचे मुख्याध्यापक परीट सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, याबद्दल धन्यवाद।